हैदराबादमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे। एका व्यावसायिक महिलेने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे टीव्ही अँकरचं अपहरण केल्याची घटना 11 फेब्रुवारी 2024 रोजी घडली आहे। भोगरेड्डी त्रिशा असं आरोपी महिलेचं नाव असून ती 5 स्टार्टअप कंपन्यांची व्यवस्थापकीय संचालक आहे। अपहरण झालेल्या टीव्ही अँकरचं नाव प्रणव आहे। पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे। आरोपी त्रिशानं मॅट्रोमिनियम वेबसाईटवर टीव्ही म्युझिक चॅनल अँकर प्रणवची प्रोफाईल पाहिली होती। त्यानंतर तिने प्रणवशी संपर्क साधला, मात्र प्रणवने लग्नाचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर तिने साथीदारांच्या मदतीने त्याचं अपहरण केलं। महिलेच्या तावडीतून प्रणव फरार झाला आणि त्याने पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती देऊन मदत मागितली। या प्रकरणाचा तपास करताना धक्कादायक माहिती समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्रिशा 2 वर्षांपूर्वी भारत मॅट्रोमिनियल वेबसाईटच्या माध्यमातून चैतन्य रेड्डी नावाच्या अज्ञात व्यक्तीच्या संपर्कात आली होती। पुढे त्रिशा व चैतन्य यांच्यामध्ये व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवर चॅटिंग सुरू झालं। काही दिवसांनी चैतन्य याने त्रिशा हिला चांगले रिटर्न्स देतो असं सांगून त्याच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगितलं। त्रिशाने देखील चैतन्याला UPI द्वारे 40 लाख रुपये पाठवले, परंतु त्यानंतर चैतन्य याने त्रिशासोबत संपर्क कमी केला। विशेष म्हणजे चैतन्य याने त्रिशाशी संपर्क साधून प्रणवचं मॅट्रोमिनियल वेबसाईट खोटे प्रोफाईल तयार केले होते। तिथे त्याने प्रोफाईल फोटो म्हणून प्रणवचा फोटो लावला होता। स्वतःची आर्थिक फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्रिशानं प्रोफाईलवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधला असता तो नंबर प्रणवचा असल्याचं निष्पन्न झालं। त्यावेळी प्रणवने तिला सांगितलं की चैतन्य रेड्डी नावाच्या अज्ञात व्यक्तीनं माझा फोटो वापरून भारत मॅट्रोमिनियो फेक अकाउंट तयार केला आहे। याबाबत मी सायबर सेलकडे तक्रारही केली आहे। त्यानंतर त्रिशाने प्रणवला मेसेज पाठवणं सुरूच ठेवलं। त्यामुळे प्रणवनं महिलेचा नंबर ब्लॉक केला। अखेर प्रणवशी लग्न करण्यासाठी त्रिशाने त्याचं अपहरण करण्याचा प्लॅन केला। त्रिशाने प्रणवचं अपहरण करण्यासाठी 4 जणांना कामावर ठेवलं। प्रणवच्या हालचालींवर लक्ष ठेवता यावं यासाठी त्याच्या गाडीवर ट्रॅकिंग डिव्हाइस बसवलं। 11 फेब्रुवारी 2024ला प्रणवचं अपहरण करण्यात आलं आणि त्याला त्रिशाच्या कार्यालयात नेण्यात आलं। तिथं त्याला बेदम मारहाण करण्यात आली। अखेर त्रिशाशी संपर्क कायम ठेवण्याचं आश्वासन प्रणवनं दिल्यानं त्याला सोडण्यात आलं। सुटका होताच त्याने उप्पल पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली।